शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पनवेलमध्ये पोलिसांनी तुपकरांना ताब्यात घेतलंय। पोलिसांनी अडवल्यानंतर आंदोलन आक्रमक झालं। पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की सुद्धा झाली, काहीशी झटापट सुद्धा झाली। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तुपकर आक्रमक झालेले आहेत। बहिणीची विचारपूस केली असती की बाई तुझं दुखणं काय आहे, तुला सोयाबीनला पैसे पाहिजे की तुला लाडक्या बहिणीचे पैसे पाहिजे। लाडक्या बहिणींना अमानवीय पद्धतीने अटक करता, लाडक्या बहिणी त्यांचे हात त्यांचे पाय ओढता, तेव्हा लाडक्या बहिणी दिसत नाही का? लाडक्या बहिणी काय फक्त नावापुरत्या आहे का? या सगळ्या लाडक्या बहिणी, एवढ्या मोठ्या संख्येने महिला इथं आल्यात लाडक्या बहिणी, यांची विचारपूस करायची, यांच्याशी चर्चा करायची, तर पोलिसांना पाठवून या लाडक्या बहिणींवर अत्याचार करता, अमानवीय पद्धतीने त्यांच्या हातापायी करता, त्यांचे हात ओढता। सरकारला शोभतं काय? लाज वाटली पाहिजे या सरकारला। लाडक्या बहिणींचा आणि शेतकरी बहिणींचा अपमान करण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि इंग्रजांना सुद्धा लाजवेल अशी कृती महाराष्ट्र सरकारने केलेली आहे। तुम्ही बघा आता कसं करतो। आता सांगून आलो, इथून पुढे गनिमी काव्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। आतापर्यंत सांगून आलो, इथून पुढे गनिमी काव्याने येऊ असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे। तर शेतकरी महिला सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत। सरकारला सवाल विचारला जातोय, आमच्याशी चर्चा करायचं सोडून पोलिसांना पाठवून आमच्यावर कारवाई कशा प्रकारे केली जाते, का केली जाते असा सवाल सरकारला या शेतकरी महिला विचारतायत। खरं तर आज सकाळीच रविकांत तुपकर शेतकऱ्यांसह पनवेलमधल्या एका शाळेमध्ये पोहोचलेले होते। खासगी शाळेमध्ये ते थांबलेले होते आणि त्यानंतर ज्यावेळी ते मुंबईकडे निघण्यासाठी म्हणून निघाले, मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये आंदोलन करण्याचा त्यांचा मानस होता, त्यावेळी पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आलं। पोलिसांकडून काहीसा बळाचा वापर सुद्धा झाला। शेतकऱ्यांनी सुद्धा आपली ताकद वापरली, काहीशी झटापट झाली, काहीशी धक्काबुक्की झाली आणि त्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जाणार होतं। त्या रविकांत तुपकरांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेली ही सगळी लाईव्ह परिस्थिती आपण पनवेलमधल्या त्याच खासगी शाळेतून पाहतोय। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आलेल्या शेतकरी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। रविकांत तुपकर हे सुद्धा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। तर रविकांत तुपकर यांनी सरकारला सवाल विचारलेला आहे, इशारा सुद्धा दिलेला आहे। आतापर्यंत सांगून आलो होतो, इथून पुढे गनिमी काव्याने येणार असा थेट इशारा रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना दिलेला आहे। अरबी समुद्रामध्ये जाऊन आंदोलन करण्याचा रविकांत तुपकर आणि सोबत आलेल्या सगळ्या शेतकरी आंदोलकांचा मानस होता। अरबी समुद्रामध्ये सोयाबीन बुडवणार, अरबी समुद्रामध्ये सातबारा बुडवणार आणि कर्जमुक्त झालो असं समजणार असं रविकांत तुपकर यांनी म्हटलेलं होतं। पोलिसांनी या आंदोलनापूर्वीच त्यांना न येण्याचा इशारा सुद्धा दिलेला होता। आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। निकेश, सकाळपासून तुम्ही सुद्धा पनवेलच्या त्याच भागामध्ये होतात, सकाळपासून नेमकं काय काय घडलं? आता रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। नक्कीच विक्रांत, रविकांत तुपकर असतील आणि त्यांच्यासोबत आलेले संपूर्ण जिल्ह्यातल्या अनेक भागातले जे शेतकरी आहेत ते पनवेल या ठिकाणी पोहोचले होते। सकाळपासूनच पनवेलमधली एक खाजगी शाळा आहे, त्या खाजगी शाळेमध्ये हे सर्व शेतकरी जे आहेत ते जमले होते आणि आज दुपारी मुंबईला निघण्याच्या भूमिकेवरती रवी तुपकर आणि हे सर्व आंदोलक जे होते ते ठाम होते। मात्र त्या आधीच शाळेच्या बाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला होता। शाळेच्या मैदानातनं एकही शेतकरी बाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी करडी नजर जी आहे ती ठेवली होती। खरं तर सकाळपासूनच हे सर्व शेतकरी या ठिकाणी निघण्याच्या तयारीत असताना रविकांत तुपकर आणि हे सर्व शेतकरी मुंबईच्या दिशेने जायला निघाले आणि त्याच वेळेला पोलिसांनी जे आहेत त्यांची अडवणूक केलेली आहे। जो निघणारा जो मोर्चा होता तो पोलिसांनी अडवून धरलेला आहे। त्यामुळे शेतकरी असतील, आंदोलक असतील आणि पोलिसांमध्ये झटापटी देखील झालेली आपल्याला पाहायला मिळाली। कितीही अडवणूक केली तरी आम्ही मुंबईला जाण्याच्या भूमिकेवरती ठाम असल्याचं रविकांत तुपकर यांनी सांगितल्यानंतर तुपकर आणि शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी निघाले। मात्र पोलिसांनी आता त्यांना अडवून धरलेले आहे। ज्या शाळेत हे सर्व शेतकरी थांबले होते त्या शाळेचा गेट पोलिसांनी लावलेला आहे। शाळेच्या चौ बाजूनी पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर रविकांत तुपकर आणि त्यांचे जे काही सहकारी असतील त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना घेऊन आता खालापूर पोलीस ठाण्यामध्ये आता त्यांना नेण्यात आलेलं आहे आणि बाकीचे जे इतर शेतकरी आहेत ते अजून देखील त्या खाजगी शाळेच्या पटांगणामध्ये आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। बरं, या सगळ्या परिस्थितीकडे लक्ष असू द्या। धन्यवाद निकेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।